राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर आज अत्यंत शोकाकुल वातावरणात आणि शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले। तत्पूर्वी बारामतीमध्ये निघालेल्या त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते। आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देताना अनेकांचा बांध फुटला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत आणि हजारोंच्या गर्दीत अजितदादांच्या पार्थिवावर संस्कार झाले आणि एका दादा पर्वाचा अस्त झाला। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला। बारामती इथल्या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली। बुधवारपासूनच बारामतीमध्ये अजित पवार समर्थक आणि कार्यकर्त्यांचा जनसागर लोटला होता। आपल्या लाडक्या नेत्याचं अपघाती निधन झाल्याची बातमी ऐकून अनेक जण धाय मोकलून रडत होते। आज सकाळी 9 वाजता अजितदादांची अंत्ययात्रा निघाली। अजितदादा अमर रहे अशा गगनभेदी घोषणातून कार्यकर्त्यांनी आपल्या नेतृत्वाला अखेरची मानवंदना दिली। त्यानंतर 11च्या सुमारास बारामतीमधील विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले। पोलीस दलानं सलामी दिल्यानंतर पुत्र पार्थ आणि जय पवार यांनी भडाग्नी दिला आणि हजारो कार्यकर्त्यांनी साश्रू नयनांनी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला। यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोऱ्हे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नामदार छगन भुजबळ, नामदार चंद्रकांतदादा पाटील, नामदार हसन मुश्रीफ, नामदार गणेश नाईक, बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील, दत्तात्रय भरणे, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, मंगलप्रसाद लोढा, संजय राठोड, अदिती तटकरे, शंभूराज देसाई, जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले, प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके, नरहरी झिरवाळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर, आकाश फुंडकर उपस्थित होते। तर राज्य प्रशासनाच्या वतीनं मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी श्रद्धांजली अर्पण केली। नामदार अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राजकीय क्षेत्रातील एक उमदं नेतृत्व अस्ताला गेलं।